शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलतायत, थेट जाऊया। वेळ फुकट गेलेला असेल तेवढा वेळ त्यांना पेपर लिहिण्याच्या संदर्भात दिलेला आहे। जी मुलं पोहोचू शकली नाहीत त्यांची परीक्षेचं तारीख जाहीर होईल, ते परीक्षा देऊ शकतात। कुठलंही शैक्षणिक नुकसान ह्या मुलांचं होणार नाही, या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना डिपार्टमेंटला देण्यात आल्या। कोणती तारीख डिक्लेअर झाली का? कोणती तारीख? नाही, तारीख ते डिक्लेअर करणार, त्यांचं वेळापत्रक असतं, त्यांचे इतर पेपर्स ते बघतील आणि जे इतर पेपर्स संपल्यानंतर ही जी शिल्लक राहिलेली परीक्षा ही घेण्यात येईल। मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, मुंबईसाठी काय आव्हान करेल लोकांना आणि काय तयारी आहे? नाही, असं आहे की मी सकाळी सगळी माहिती घेतली। मुंबईमध्ये पावसापेक्षा वाऱ्याचं प्रमाण अधिक होतं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडाच्या फांद्या तुटलेल्या आहेत आणि फांद्या कोसळणं आणि झाडं कोसळण्याचे प्रकार जादा झालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त संध्याकाळची माहिती मला मिळालेली नाही, कारण मी CM साहेबांच्याबरोबर मीटिंगमध्ये होतो। आता गेल्याबरोबर ही मी माहिती घेईन। ज्याला ऑरेंज अलर्ट असेल त्याला कामाशिवाय लोकांनी बाहेर पडू नये एवढीच अपेक्षा असते। आणि आपण बघितलेलं आहे की मुंबईमध्ये सुद्धा जे पाणी होतं ते सावकाश सावकाश ओसरत होतं, परंतु ठाणे असेल, पालघर असेल, या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात पाणी एकत्र झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्याचबरोबर रायगड डिस्ट्रिक्टमध्ये सेम परिस्थिती आहे। तर या परिस्थितीमध्ये आवश्यक असेल त्यावेळेलाच लोकांनी प्रवास करावा, एवढीच सर्व लोकांना। पुण्याच्या संदर्भात सुद्धा असं आहे की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग होतं। हे वॉटर लॉगिंग का होतं की जेवढा पाऊस पडतो त्याच्या दुप्पट तिप्पट जर पाऊस पडला तर मग ते पाणी जाऊ शकत नाही आणि वॉटर लॉगिंग होतं। परंतु आता मी चौकशी करेन आणि ते वॉटर लॉगिंगचं कमी झालं असेल अशी अपेक्षा करतो। आणि समजा वॉटर लॉगिंग कमी झालेलं नसेल तर पुन्हा कमिशनरशी मी बोलेन आणि त्यांना सुट्ट्या डिक्लेअर करायला सांगेन। दूध भेसळ संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली।